ग्राउंड आहे तिथे दोषी क्षेत्र डिक्लेअर झोन आहे. हे मैदान सातत्याने इथे या स्पर्धा ओ बाबा दोरीच्या मागे जाण थांबरे डिलिव्हरी जरा सर्व मागे जात सेमी आहे. एक दहा महत्वाची रेड बॉल आम्ही बोलण्याचं चालू करायचं. भाऊ 11 डोंबिवली विरुद्ध टीम शीतला माता क्रिकेट क्लब ठाणे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पहिला चेंडू टाइम ऑफ टाकला फटका त्या शॉटने सुरुवात केली. सिंगल ऑन पावसाळ्याचं खातं फलंदाज अर्णव स्ट्राईकला आणि नॉनचा गेमला ओंकार. अर्णव आणि ओंकारची जोडी यावेळी हा नाईस लुकिंग शॉट जागा बनवली आहे. टॅप शॉट अंडरआर्मचा टिपिकल शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा फटका. दरम्यान गोलंदाज अनिकेत एसटी शीतला माता क्रिकेट क्लबचा आघाडीचा गोल हाही जागा दिली. शॉटपिट आखूड टप्पा अर्णव बॅटिंगला जातोय टॅप करतोय सिंगल ऑन आहे. दरम्यान 3 चेंडू 3 धावा 1 मिनिट. हे बघा ओ हाती गोड आणू का ए मित्रा व्हाईट टी शर्ट जरा रस्सी उधर बांध. रस्सी है ना कल इधर था ना उधर बांध नहीं तो मेरे कैमरे में आ रहे. चौथा चेंडू राउंड द विकेट कैमरे में आ रहे. निकाल वो खोल. अतिल धाव संख्या एक धावांची भर. हा टॅप शॉट एक धाव. टॉप टीम मध्ये मानली जाते ही टीम. अर्णव आणि त्याला साथ देतो ओंकार. दोन्ही उंच पुरे अंडर 15 आहेत पण ए बाहेर आहे. 15 वर्ष वयोगटातील खाली हॉर्लिक्स जास्त खाल्लं त्यांची बॉडी चांगली उंची चांगली. हा एक धावण्यासाठी घोषित ऑन ड्राईव्ह करतो टॅप शॉट. 5 चेंडू 6 धावा धावफलक दर्शवतो. षटक पूर्ण एक षटक पूर्ण. सात धावा आहे बिनबाद 7. शीतला माता क्रिकेट क्लब हा संघ फायटन रोड ठाणे इथला. तिथे शीतला माता देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या नावावर हा संघ खेळतो. शीतला माता देवी फायटन रोडची माता ग्रामदेवता. हा यॉर्कर चांगला खेळ. जो संघ पुढे जाईल फायनलला तिकीट कोणाला मिळणार तो डिसाईड करणारी ही मॅच आहे. फायनलला तो पहिला प्रवेश करेल. 15,000 रुपये रोख आणि मानाचा एडी चषक. हा बघा हा अवांतर चेंडू बॉल वळत नसेल तर स्टंप मध्ये टाकायचा. हा बघा टाकायचं म्हणून टाकायचं असं नसतं. स्टंप मध्ये चेंडू टाका स्टंप मध्ये फिनिश करा. हा टॅप शॉट बॉल बघितली आणि वाट लावली एक धावेला. कुठले टेन्शन नाहीये बॅट्समनला. त्याला माहिती आहे गोलंदाजाकडे टर्न नाहीये त्याच्याकडे वेग नाहीये आरामात खेळताय. 2 चेंडू 11 धावा. दुसरं षटक प्रगतीबद्धावर आहे. 7 चेंडूंमध्ये 8 चेंडूंमध्ये 11 धावा असा धावफलक दर्शवतो. त्याच्यात 2 दिल्यात वाईड अतिरिक्त धावा. एकट्याचे कोच आहेत प्रत्येक टीमकडे कोच आहेत. बॉलिंग कोच बॅटिंग कोच. एक तर स्वतःला काही येत नाही आणि त्या मुलांना शिकवतात ते पण काही कळत नाही. आता ही बॉलिंग कुठली पद्धतीची आहे याला म्हणतात अंडरमध्ये चकणं.
नाही ना तर सरळ स्टंपमध्ये टाकायचं. त्यात गेला तो बॅट्समॅन मारेल तो मारेल. गोलंदाज थोडा प्रभावी नाही आहे. आरामात बॅकअप चांगलं. 3 चेंडू 12 धावा. तुम्ही 3 मॅच जिंकून सेमीफायनल आलात. ही तुमची शेवटची मॅच आहे हे लक्षात ठेवून खेळा. तुम्हाला जिंकायचं असेल टॅप शॉट एकदा चांगले क्षेत्ररक्षण तिकडे वेगाने बॉलवर येतोय. अटॅक बॉल 4 गोलंदाज आहेत त्यामुळे तुम्हाला एक बॉलर मिळणार आहे. तुमचा एक राखीव मोठा तुम्हाला भेटणारच आहे. हाच दिसतोय तो गोलंदाज. फुलटॉस आणि मिस प्लेअर मिस आणि माझा वेळेला दांडी गोल त्रिपळची. कसं फसवलं. टॉस केला बॉलला राईट दिली थोडे खेचलं. जाळं विणलं होतं. जाळ्यामध्ये मासोळी गावली आणि जाळ्यामध्ये फलंदाज गावला. सेट बॅट्समन नवीन बॅटर कोणी बघूया. आर्यन वाटतं सोपं. हा गोलंदाज उंची देतो चेंडूला. बघा उंची देईल चेंडू. अळला चेंडू कळला पण वर बॉल. सुंदर गोलंदाज. 2 षटकं पूर्ण. धाव संख्या 13. एक गडी बाद 13. टीम शीतला माता क्रिकेट क्लब. चुकूनही SMC बोलू नका. कळलं का? एक लक्षात ठेवा. चेतन गोलंदाज. फलंदाज स्ट्रायकिंगला. चांगला फटका नावाला आहे खेळाडू. चांगले क्षेत्ररक्षण. अपील करताना पहिले बॉल उचला. छोटे छोटे खेळाडू आहेत. जिंकल्यावर काय करणार? चायनीजची पार्टी. हे नक्कीच आहे. पण आनंद मस्त एन्जॉय करताय. बॅकफुटला पंच केलाय. एक धाव मिळेल डिक्लेअर झोनमध्ये. 2 चेंडू झाले. 3ऱ्या षटकातील 15 धावा. वाईड आणि नो टाकू नका. बाकी बिंदास गोलंदाजी करा. असाच एक तुम्हाला संदेश. दरम्यान चेतन हा चांगला ड्राईव्ह आहे. जोरकस जमीन लगत फटका. कव्हर ड्राईव्ह. एक धाव मिळते. 3 चेंडू 16 धावा. हा 15 वर्षाखाली खेळाडू आहे. स्ट्राईक बॉलर बॅट्समन. ओंकार चांगला आहे आणि 2 धावा. 2 धावा मिळतात. फुलटॉस बनवलं. नाईस लुकिंग ड्राईव्ह. ओंकारच्या केसांची कट बघा. 15 वर्षाखालील मुलाची ही कट. वा स्टायलिस्ट. हा चांगला अडवला. धावची तर समोर नशीब बलवंत. जर हातात चेंडू सापडला असा गोलंदाजाच्या तर मग ओंकारचं डगआउट लाईन कंपल्सरी होतं परत. दरम्यान लास्ट बॉल 3रे षटक शेवटचा. फुल टॉस आहे. खेळलाय. धावची तर समोर उशीर आहे. षटक पूर्ण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 3 षटकं पूर्ण. 20 धावा. 20. 3 ओवर के बाद 20 रन 1 विकेट के नुकसान पर. जो बल्लेबाजी कर रही है टीम ये है भाऊ 11 डोंबिवली. और आप देख रहे हैं फील्डिंग करने वाली जो टीम है वो शीतला माता क्रिकेट क्लब पैटर्न रोड ठाणे की टीम. लास्ट ओवर. गोलंदाज टॅप शॉट लेगचा डिक्लेअर आहे. डिक्लेअर झोन आहे. घोषित क्षेत्र आहे. एक धाव मिळते. धावसंख्या 21. 24 चेंडूंची मॅच आहे. 4 षटकांचा सामना. 4 नवीन गोलंदाज फ्रेश बॉलर. हा मध्ये येऊन खेळला पण तरी 1 धावेसाठी लेग साईडला टॅप शॉट.
धावसंख्या 22. हा परत तसाच रिपीट शॉट ऍक्शन रिप्ले. कोच जरा आवरास होता. कोच एक्साइटेड होता. बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, सिटिंग कोच. जिंकलं काय सिटिंग ही पण कोचिंग आहे. पाच चेंडू झाले. धावसंख्या 24. बॉल टू बॉल मॅच झाली. कुठले क्षणी सामना कुठे झुके. कौतुक केलं म्हणजे शीतला माताच्या खेळाडूंची उंची बघा. टर्नपेक्षा 1 फूट मोठे आणि यांची उंची बघा. उंची फरक नसतो, गुणवत्ता पाहिजे, टॅलेंट. तुम्ही किती उंच टाळा मारण्यासारखं वाढा, पण तुमच्याकडे टॅलेंटच नसेल तर फायदा काय. उंची मोठी अक्कल उडग्या असंच तर म्हणतात. पण काय टॅलेंट या छोट्या खेळांमध्ये. पुढे आला, चांगला दिला. धावचीच्या समोर षटक पूर्ण होईल. एकच धाव गणली जाईल. धावसंख्या 25. एकूण धावसंख्या धावलकावर. आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये शीतला माता क्रिकेट क्लबला बनवायचे आहे 26 धावा. जर फायनलला त्यांना प्रवेश करायचा असेल तर 24 चेंडू 26 धावा. पेपर वरतोय, वाटून वरतोय. सोप्पा. विकेट गेल्या तर होईल कठीण. दोन्ही संघांना आता बघू डिफेंड करतायत का चेस करतायत. या पुढील सामना टीम अंधेरी विरुद्ध टीम आली. टीम अंधेरी. वा, ती अंधेरीची टीम बघा. एक उंची. प्लेयर नाही आपल्याला 2 धावांचा एक तास लेट आली. तिला घरचा रस्ता दाखवायचा होता. इथे तुम्ही किती मोठे असा, किती व्यावसायिक खेळा, प्रोफेशनल खेळा, इथले नियम हे फार महत्वाचे. सेकंड सेमीफायनल, दुसरा सेमीफायनल उपांत्य फेरी. टीम अंधेरी विरुद्ध टीम मॅडमॅक्स कोपण ठाणे. 26 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंग एंडला 2 बॅट्समन आपण बघूया. वीर आणि त्याच्या समोर आहे तो चेतन. गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाची बॉलिंग बघा. हा अंडर 15 कुठून दिसतो तो याचा पहिला टप्पा पडल्यावर कळेल. सर्वात जास्त फास्टेस्ट बॉलर, सर्वात जास्त गती, 150चा स्पीड या वयामध्ये. आहे 15 वर्षाची, याची पूर्ण तपासणी केली आहे. त्यामुळे इथे एज तपासणी वेगळी. हा बघा, बापरे, भयानक स्पीड. फलंदाजाच्या डोळ्यासमोर तारे जमीन पर. हा चांगला फटका, गोल शॉट. जसा आला तसा दिला. वीर शीतला माता क्रिकेट क्लबचा आघाडीचा गोलंदाज वीर. हे मित्रा इथून नको, किती जोरात टाको. तुम्ही डोकं शांत देऊन खेळायचं. बॉलच्या मागे या. एकाच एक धावेसाठी जा. चौकार मारायला जाऊ नका. हा वेल बॉल. कमालीचा गती भेटली. आता काय स्पेस आहे, काय स्पीड आहे. नाही लागला थांग पत्ता आणि गडबडला. पायामध्ये पायाच्या बोट्याचा
अंगठा पायाचा अंगठा पकडून टाकलेला बॉल म्हणजे यॉर्कर, ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात कॅन्सर आणि फ्लेवर डिलिव्हरी. कमालीचा स्पीड आणि कंट्रोल. हा वेल प्लॅट. यावेळी बरोबर बॅट मागे आणली, सरळ बॅटनी गळून काढलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 2. 5 चेंडू 2 धावा. धावसंख्या 3. चांगला गोलंदाज असेल त्याला खेळून काढा आणि एक तुम्हाला मिळणार त्याची निवड करा आणि त्याच्यावर अटॅक करा. असं करत तंत्र आहे क्रिकेटचं. प्रत्येकाला जाऊ नका मारायला. वाट बघा, संयम ठेवा, पेशन्स ठेवा. दुसरा गोलंदाज अर्णव. हाही एक वेगवान गोलंदाज आहे डोंबिवलीचा. आवत आहे आणि झेल आहे. सुंदर कॅच, वेल जज कॅच. आणि एवढ्या जोरात बॅट आपटली, नशीब डोक्यावर नाही मारली. वीर आउट झाला. बाजून परततो आणि नवीन अनिकेत लेफ्ट हँड बॅटर. त्याची ऍक्शन वेगळी आहे त्या गोलंदाजाची. याच्याकडे ऑफ ब्रेक फार चांगला आहे. चेंडू आत फार सुंदर आणतो इन स्विंग. हा बघा आता प्लेस केला. धावचीत निश्चित निश्चित लागोपाठ दुसरी विकेट. काही गरज नव्हती धावायची. लावून धावायचं नाही तर प्लेस करून धावायचं. शीतला माता आता लागोपाठ 2 गडी बांधून टेन्शन मध्ये, दबावामध्ये. एकदम मागे बघून येऊ नका. तुम्हाला पाहिजे ते खेळा. त्या कोचचं बिलकुल ऐकू नका. तुम्हाला आनंद घ्यायचा, तुम्ही आनंद घ्या. बॉलिंग ताफात जबरदस्त आहे. बॉलिंग युनिट चांगली आहे डोंबिवलीची. हा वाईट बॉल येणार येणार येणार. तुम्हाला लग्नाचा आहेर मिळणार. एक्स्ट्रा म्हणजे बोनस गिफ्ट. हा गिफ्ट नंबर 2. काही करायचं नाही. अजून आपल्या अकाउंटमध्ये 15 लाख यायचे. यांच्या अकाउंटमध्ये 2 लाख आले. फार सुंदर. 2 धावा काही न करता. एक मिनिट बाईक जाऊन. 15 वर्षाखाली मुलांच्या ज्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा उत्साह, त्यांची एनर्जी, त्यांची ऊर्जा, हेच या क्रिकेटचं खरं फलित आहे. दरम्यान हा बाहेर शिकवला आणि हा झेल सुटला. चांगला प्रयत्न केला होता. विकेटवर मागे उभा आहे. 3 चेंडू झालेत. 5 धावा. 20 धावा करायचे आहेत. 13 चेंडू 20 धावा. चांगला दिलाय आणि हा डिफ्लेक्टेड एकदा पूर्ण केले. आणि मागे बघत धावू नका समोरच्या बॅट्समनच्या कॉलकडे. आणि प्रत्येक वेळी बॅट्समन त्या डगआउट मध्ये का बघतोय, तो कोच काय बोलेल. स्वतःला आला असता तर तो कुठे गेला असता. त्यांना खेळून दे ना. त्यांना काय सांगते असं खेळा तसं खेळा. करून दे ना त्यांना. काय होईल ते होईल. ते बिचारे प्रेशर मध्ये खेळतायत. हा वेल बॉल. टर्न चांगला आहे. वळला कळला नाही. षटक पूर्ण. 2 षटकं 6 धावा. आता करायचे आहेत बरोबर 25+6. किती? 25+6 किती? हा 5 झाला. किती लेट रे तुम्ही पण. 19 धावांची गरज. 12 चेंडू. 12 चेंडू 19 धावा. मराठीमध्ये काय म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये? 20 पाहिजे. 26 टू विन. 20 पाहिजे. 12-20 ची मॅच. 8 ची तफावत आहे. षटकामागे 10 धावा करायचे आहे. आता मोठे फटके जरुरी आहेत. आर्यन समोर आहे. तुम्हाला एक बॉलर मिळणार आहे. कोणत्या टीमकडे 4 बॉलर नाही आहेत. 3 बॉलर्स होते. आता एक एक्स्ट्रा बॉलर तुम्हाला मिळणार. बघू कुठला बॉलर तुम्ही निवडताय आता मोठं षटक करायला. बघूया. हसतो तो नाही तर तुम्हाला पुढे जाऊन खेळायचं आहे. बॉलवर जाऊन. मॅच मध्ये टेन्शन आहे, प्रेशर आहे, दबाव आहे. हा चांगला खेळला आहे. जमीन लगत 1 धाव मिळेल. दुसरी धावेसाठी हा नाणार आहे. घोषित आहे. डिक्लेअर आहे. पंचाने सांगितलं धावू नका. 1 धाव घोषित. चेंडू अडकला तर घोषित. जर रिटर्न आला तर धावून काढायचं, ज्याला आपण परिवर्तित म्हणतो मराठीत. बघूया आता फलंदाज कधी आक्रमण करतोय. हा जोरदार फटका आहे. आता बघा मागे बघून, बॉल कडे बघून का धावता.
समोरच्या डोळ्यात बघा फलंदाजाच्या, त्याच्या कॉलकडे बघा. बॉल के मत देखो, सामने वाले के कॉल को देखो. क्रिकेटचा रूल आहे. बघत 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 असं चालतं का क्रिकेटमध्ये? क्रिकेट हा टेक्निकल खेळ. दरम्यान आता कठीण पेपर झालाय. पहिला कठीणच होता, त्याने अवघडच करून ठेवलं. हा बीट होतोय बघा, बॉलच्या लाईन मध्ये लगेच मागे बघितलं का. कमान प्ले युअर ओन गेम गाईज. मॅच मध्ये आता भाविले डोंबिवली पकड निर्माण करते. एक धाव मोमेंटो त्यांच्याकडे मॅचचा. दरम्यान धावसंख्या 9 धावा. अजूनही 2 आकडा मध्ये धावफलक गेलं नाही. 8 चेंडू आणि बऱ्याचशा धावा. आता पकड मजबूत केली आहे. कमांड पोझिशन मध्ये टीम भाविले डोंबिवली. फायनलचं तिकीट नक्कीच त्यांनी रिझर्व केलंय. हा 9 चेंडू पंचाने सांगितलंय 9. बघा पंच येऊन स्वतः सांगतात कुठे पडला. प्लस नाही, प्लस आहे नोला. हो नोला प्लस आहे, सॉरी. त्यामुळे 2 धावा जोडल्या जातील. थांबा, ती काळी मांजर नाही, सफेद मांजर आहे. आडवी गेली तर फायद्याची. 11 धावा बरोबर. पाळीव प्राणी 4 चेंडू 11 धावा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहिजेत 15 धावा. 8-15चा सामना. हा चौकारात पाहिजे, नाहीतर एकी धावणी पोट भरणार नाहीये. चौकारासाठी जातो बघा, मागे बघतो तो बघा, गेला विचारायला. काय चाललंय काय? 100 बोललो, तुम्ही त्यांना टेन्शन का देता? प्रत्येक बॉल नंतर ते तुमच्याकडे बघतात. वडील काय म्हणतील? दरम्यान लास्ट बॉल. हा चांगला आता घ्या घरी, तिला घरी सुखी राहा. बॉक्स आउट. 3 षटकं 12 धावा. करायच्या 14 धावा. 6 चेंडूंमध्ये लक्ष. फायनलचा एंट्री कोणाला तो जिंकेल. प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 15,000 विदाउट एंट्री फी. प्रवेश विनामूल्य अंडर 15ला. आणि त्यांना रोख रुपये 15,000 आणि मानाचा सन्मानाचा एडी ट्रॉफी. इथून आम्ही निवडू बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, ज्याला रोख रुपये 3,000 आहेत. गोलंदाज आणि गोलंदाजाला मॅन सिरीजला तर मोठी रक्कम आहे. दरम्यान हा गोलंदाज. आता तुम्हाला प्रत्येक बॉलवर अटॅक करायचा आहे, आक्रमण करायचं आहे. अग्रेसिव्ह अप्रोच, आक्रमण रूप अवलंबावं लागेल. हा हवेत आणि झेल. विकेट डाऊन. चांगला कनेक्ट केला होता. षटकार पाहिजे होता, पण क्षेत्ररक्षक दक्ष होता. चांगला जे टिपतोय, विंडच कॅच. ओंकार टिपतोय. 5 चेंडू 14 धावा. 12 धावा. हा एक डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. यावेळी दबावाच्या टेन्शन मध्ये मागून काय बोलतील, कोच काय बोलतील. आता फक्त वेळ उरले भाविले डोंबिवली, कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईनच तेवढी टॉप नाही. टीम शीतला माता क्रिकेट क्लबकडे. हा चांगला फटका आहे आणि हा 4 धावा. चौकार आहे का 2 धावा चेक करूया. 2 धावा. पंचाने जाऊन पाहिलं, नंतर निर्णय दिला. 2 धावा. सागर पण धावाची घागर भरायला त्याच्याकडे वेळच नाही. हा झेल आणि ते विजय करणार संघ. अभिनंदन टीम, अभिनंदन. पहिला संघ जो फायनलला पोहोचलाय 15 वर्ष वयोगटाखालील तो